तीन पनोती अमावस्या, सासू आणि सुनेची कथा। नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणास पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, ही व्रतकथा ऐकल्याने पुण्यफळ मिळते, जीवनातील सर्व दुःख दूर होतात। म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, एका गावात सासू आणि सून एकट्याच राहत होते आणि त्यांचा मुलगा कामासाठी परदेशात गेला होता। सासू आणि सून खूप आनंदाने राहत होते। दोघांनी एकमेकांची काळजी चांगलीच घ्यायचे। एके दिवशी सुनेने जेवले नाही, तेव्हा सासूने सुनेला विचारले, आज तू जेवण का केली नाहीस? तेव्हा सून म्हणाली, आई, आज माझी 3 पनोती अमावस्या व्रत आहे, म्हणून मी आज जेवली नाही। तेव्हा सासू म्हणाली, अगं, हे व्रत काय आहे? हे व्रत पाळण्याचे काय फायदे आहे, कृपया मलाही समजावून सांग। तेव्हा सून म्हणाली, आई, 3 पनोती अमावास्येचे व्रत केल्याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते। घरात सुख, शांती, समृद्धी नांदते, घरात लक्ष्मी वास करते, वैवाहिक जीवन चांगलं होतो आणि हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते। आणि या व्रतामध्ये दरवर्षी वेगवेगळे व्यंजन खाल्ले जातात आणि भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण केले जाते किंवा ब्राह्मणाला दान केले जाते। या व्रतामध्ये पहिल्या वर्षी साखर, तूप आणि तांदळांनी बनलेले व्यंजन खाल्ले जाते। पहिल्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर 1.25 किलो तांदूळ, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर ब्राह्मणाला दान केले जाते। दुसऱ्या वर्षी बार्ली, तूप आणि साखरेपासून बनवलेले व्यंजन खाल्ले जाते। दुसऱ्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर 1.25 किलो बार्ली, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर मंदिरात अर्पण करावी लागते किंवा ब्राह्मणाला दान करावी लागते। तिसऱ्या वर्षी गूळ, तीळ आणि तुपापासून बनवलेले पदार्थ खावेत। तिसऱ्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर अर्धा किलो तीळ, गूळ आणि 1 वाटी तूप मंदिरात अर्पण केले जाते किंवा ब्राह्मणाला दान केले जाते। आई, याला 3 पनोती अमावस्या व्रत म्हणतात आणि या व्रतासाठी संकल्प घेतला तर तो पूर्ण करणे आवश्यक आहे। जर पूर्ण करू शकलो नाही तर सासू सुनामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, घरामधील लक्ष्मी बाहेर निघून जाते, घरामध्ये अशांती निर्माण होतो, यामुळे घरात दरिद्रता नांदू लागते। म्हणूनच मी हे व्रत करत आहे। तेव्हा सासू म्हणाली की मी आता म्हातारी झालो आहे, पण तू हे व्रत नक्कीच कर। तेव्हा सून हे व्रत करायला सुरू करते, पण एके दिवशी कोणाच्या तरी सांगण्यावरून सून गव्हाच्या रोटी खाते। हे पाहून अमावस्या मातेला याचा राग येतो। खूप प्रेमाने राहणारा सासू सुनामध्ये भांडणे निर्माण होतात, कलह उत्पन्न होतो आणि हे काय चालले आहे, एवढे प्रेमाने राहणारे सासू सुनामध्ये कसे काय भांडण सुरू झाली, याचं सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटू लागते। सासू भांडणात सुनेला म्हणू लागली की जेव्हापासून तू आमच्या घरी सून म्हणून आली आहे, तेव्हापासून आमच्या घरची लक्ष्मी गेली आहे, तू आमच्यासाठी शुभ नाही। तेव्हा सून म्हणाली, तुमची घरची लक्ष्मी गेली आहे, ती कुठे मिळेल ते सांगा, मी लक्ष्मीला घेऊन येते। तेव्हा सासू म्हणाली की तुला लक्ष्मी समुद्राच्या मध्यभागी भगवान विष्णूचे पाय दाबताना दिसेल। एवढे सासूचे ऐकताच सून म्हणाली, मी लक्ष्मी आणत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही, असे सांगून सून घर सोडून निघून जाते। जेव्हा लक्ष्मीला शोधायला निघाली तेव्हा वाटेत तिला एक गाय भेटते। ती गाय सुनेला विचारते की तू कुठे चालली आहेस? तेव्हा सून म्हणते, हे गोमाता, माझी सासू मला म्हणते की माझ्या येण्याने त्यांच्या घरात अन्न आणि पैशाची कमतरता आली आहे, माझे येण्याने त्यांच्या घरची लक्ष्मी बाहेर गेली आहे, म्हणून मी लक्ष्मीला घरी घेऊन जाण्यासाठी चालली आहे। तेव्हा गोमाता म्हणाली, मुली, तू जात आहेस तर माझ्याबद्दल ही देवाला विचार। तेव्हा सून म्हणते, ठीक आहे गोमाता, मला सांग, मी तुझ्याबद्दल काय विचारू? तेव्हा गोमाता म्हणते, माझ्या पोटी जेव्हा जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा ते का मरतात, ते का जगत नाही? तू देवाला विचार की माझ्यासोबत असे का होत आहे, मी तसे काय कर्म केले आहे म्हणून हे माझ्यासोबत घडत आहे? तेव्हा सून म्हणाली, हे गोमाता, मी तुझ्याबद्दल नक्कीच विचारेन। असं म्हणून सून पुढे जाते। ती पुढे जात असताना तिला एक घोडी दिसते, तिच्या गळ्यात पीठ दळायचा दगड बांधलेले होते। घोडी सुद्धा म्हणाली, मुली, माझ्या दुःखाचे समाधान तू देवाकडे विचारले पाहिजे। तेव्हा सून म्हणाली, मी नक्कीच विचारेन। असं म्हणून सून पुढे जाते। पुढे गेल्यावर सुनेला एक आंधळा आणि मूकबधीर वृद्ध दिसतो। मुली, तू कुठून आली आहेस आणि कुठे चालली आहेस? तेव्हा सून सगळं हकीकत सांगते। हे ऐकून तो वृद्ध म्हणतो, माझ्या या दुःखाबद्दल देवाला विचार की मी कोणते पाप केले आहे, म्हणून मला ही शिक्षा भोगावे लागत आहे। सून ठीक आहे म्हणून पुढे निघून जाते।
सून पुढे जात असताना तिला एक वृद्ध स्त्री भेटते. तिचे हात पाय अपंग होते. त्या वृद्ध स्त्रीला कळाले की ही देवाच्या शोधात निघाली आहे, म्हणून देवाला आपले दुःखाचे निवारण विचारायला सांगते. मग सून तिच्या समस्या विचारायला तयार होते आणि तिथून पुढे जाते. सून पुढे गेल्यावर थकून आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसते. तेव्हा आंब्याचे झाड आनंदाने सुनेला विचारतो, मुली, तू कुठून आली आहेस आणि कुठे जाणार आहेस? मग सून सांगते की मी लक्ष्मीच्या शोधात निघाली आहे. मी लक्ष्मी मातेला घरी घेऊन जाणार आहे. तेव्हा झाड ही देवाला आपली समस्येबद्दल विचारायला सांगतो की माझे झाडावरचे आंबे का आंबट आहेत? सून ठीक आहे म्हणून ती पुढे निघून जाते. पुढे गेल्यावर सुनेला एक तलाव दिसला आणि त्या तलावाला कळाले की ती देवाच्या शोधात निघाली आहे. म्हणून तलावाने त्याची समस्या विचारायला सांगतो की तलावचे पाणी इतके घाण का आहे? माझे तलावचे पाणी कोणीच पित नाही. हे ऐकता सून म्हणते, मी नक्की विचारेन. असे बोलून ती पुढे निघून जाते. बराच वेळ जंगलात फिरून सून थकून जाते. तिला खूप भूक लागली होती, पण अन्न न मिळाल्याने ती खचून जाते आणि जंगलात बेशुद्ध पडते. त्याच वेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी लोकसंचार करत असताना सोनेला पाहून माता लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणते, हे भगवान, ती तुमची खूप मोठी भक्त आहे. तुम्ही तिचे दुःख दूर करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की या जगात अनेक जीव दुःखी आहेत. प्रत्येक जण आपापल्या कर्माचे फळ भोगत आहे. मी कुणाचे दुःख दूर करू? तेव्हा माता लक्ष्मी विष्णूला विनंती करते की ती भूक आणि तहानलेली असल्याने ती या जंगलात बेशुद्ध पडली आहे आणि इथेच सोडले तर वन्यप्राणी तिला आपली शिकार बनवेल. देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू ऋषीचे रूप धारण करून सुनेजवळ जातात आणि तिला शुद्धीवर आणतात. सून शुद्धीवर येताच ऋषीच्या वेशात असलेले भगवान विष्णू विचारतात की तू इथे का आली आहेस आणि कुठे चालली आहेस? तेव्हा सून सगळं प्रकार सांगते. हे सगळं प्रकार ऐकून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रकट होतात. त्यांच्यासोबत अमावस्या माताही प्रकट होते. सून त्यांचे चरण स्पर्श करून त्यांची पूजा करू लागते. तेव्हा अमावस्या माता सोनेला सांगते की मुली, तू माझा उपवास मोडली आहेस. तुला याची शिक्षा झाली आहे, पण आता मी तुला माफ करते आणि तू घरी जा. तुझे घर अन्न आणि पैशाने भरले जाईल. तुझे घर एका सुंदर राजवाड्यात बदलेल आणि तुझे सर्व इच्छा पूर्ण होतील. या सर्व प्रकारानंतर सून वाटेत भेट झालेल्या प्रत्येकांना त्रासापासून मुक्त करण्याची विनंती करते. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की गायीने आपले दूध कधीही कोणाला दिले नाही, त्यामुळे तिचे वासरू जगत नाही. तू ते गायीचे दूध ग्रहण कर, म्हणजे तिचे वासरू जिवंत राहतील. घोडी ही एक स्त्री होती. ती तिच्या मागील जन्मात ती पीठ तळत होती. ती कुणालाही पीठ तळून देत नसे, म्हणून तिच्या गळ्यात गिरणीचे दगड बांधले गेले आहे. तू ते दगड काढून टाक, ती पूर्णपणे बरी होईल. आणि तो म्हातारा कधी देवी देवतांच्या मंदिरात गेला नाही. कधी त्यांनी देवाचे नामस्मरणही केले नाही. कधी देवाचे भजनही ऐकले नाही, म्हणून त्याचीही दुर्दशा झाली आहे. तू त्याला मंदिरात घेऊन जा आणि देवी देवतांचे दर्शन घडव, तेव्हा तो बरं होईल. आणि ती एक वृद्ध स्त्री होती. तिने तरुणपणात कधीही दान केले नाही, त्यामुळेच तिला ही शिक्षा झाली आहे. जर तू तिला दान करायला लावले तर तिचे अपंगत्व दूर होईल. आणि त्या आंब्याच्या झाडाने कधीही कोणत्याही मुलाला आंबा खाऊ दिले नाही, त्यामुळे त्याचे सगळे आंबे आंबट आहेत. तू त्या झाडाची आंबे खा, मग झाडावर गोड आंबे उगवतील. नंतर तलाव, तिच्या मागील जन्मी मोठी सून आणि धाकटी सून होती. ते दोघे नेहमी भांडायचे, म्हणून तलावचे जल दूषित झाले आहे. म्हणून तू ते तलावचे जल ग्रहण कर, मग ते तलाव शुद्ध होईल. आता सून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि अमावस्या मातेला नमस्कार करून घराकडे निघते आणि जो कुणी तिला वाटेत भेटले होते त्यांचे सर्व समस्या भगवान विष्णू सांगितल्याप्रमाणे सर्वजणांची समस्या निवारण करते. सर्वजण तिला आशीर्वाद देतात. ती घरी जाते तेव्हा तिचे घरचे रूपांतर एक सुंदर महालात होते आणि घर अन्न आणि संपत्तीने भरून जाते. आता सून सासूला म्हणते, आई, तुम्ही खरं सांगत होते की माझ्या येण्याने तुमची घरची लक्ष्मी गेली. मी तुमच्यासाठी अशुभ आहे. माझे गेल्यावरच तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे. आता मी इथे न थांबता मी माझे जीव देण्यासाठी जात आहे. तेव्हा सासू म्हणाली, मुली, तुझ्या पनोती अमावास्याचे व्रताचे फळ आम्हाला मिळाले आहे. हे सगळं वैभव तुझ्यामुळे आले आहे. आता तू कुठे न जाता इथेच राहशील. म्हणून सासू सुनेला मिठीत घेते आणि दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. पनोती अमावस्या मातीचे कृपेने सासू सुना दोघे आनंदाने राहू लागल्या.
एके दिवशी तिचा मुलगा परदेशातून परतला आणि त्याने हे सर्व पाहिलं तेव्हा त्याच्या आईने त्याला सर्व काही सांगितले. मग अशा प्रकारे ते सगळे आनंदाने राहू लागले. पनोती अमावस्या मातेची कृपा आम्हा सर्वांवर राहू दे म्हणत ही कथा इथेच संपवते. मित्रांनो, ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन ही दाबा. असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.